नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे गवारीच्या शेंगा। मस्तपैकी चमचमीत तेलातील गवारीच्या शेंगा आज आपण इथे बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे आता गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्या छानपैकी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर मी त्या 1 ते 2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी आता आवश्यकतेनुसार तेल टाकलेले आहे आणि तेल छान गरम होऊ द्यायचं। आणि आता गरम झालेल्या तेलामध्ये मी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि त्यानंतर मी थोडासा इथे कढीपत्ता पण घातलेला आहे आणि हे सर्व तेलामध्ये छानपैकी भाजून घ्यायचे। त्यानंतर मी इथे लसूण घेतलेला आहे, तो पण छान बारीक वाटून घ्यायचा आणि तोही फोडणीमध्ये घालून घ्यायचा आणि छानपैकी परतून घ्यायचा। सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा। चला तर इथे आपला आता लसूण छानपैकी फोडणीत भाजलेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर मी इथे घालणार आहे शेंगा, जे की मी कट करून स्वच्छ धुवून ठेवलेल्या होत्या आणि आता त्या मी फोडणीमध्ये घालून घेत आहे। चला तर आता इथे मी छानपैकी 2 मिनिटं परतून घेणार आहे शेंगा। त्यानंतर मी यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आणि मीठ टाकून झाल्यावर छानपैकी मी आता परत मिक्स करून घेणार आहे। चला तर इथे मी भाजीवरती झाकण झाकून ठेवलं होतं आणि आपण आता ते काढून पाहूया आपली भाजी कशी झाली आहे ते। तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी छान झालेली आहे आणि त्यानंतर मी परत थोडंसं परतून घेणार आहे शेंगा। त्यानंतर मी आता इथे काही ड्राय मसाले घालणार आहे। त्यामध्ये मी सगळ्यात अगोदर कांदा लसूण मसाला, त्यानंतर लाल तिखट, हळदी पावडर आणि तसेच मी इथे काळा मसाला पण वापरलेला आहे। त्यानंतर मी थोडासा धनिया पावडर पण टाकलेला आहे आणि हे सर्व मसाले आता मी छानपैकी मिक्स करून घेणार आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आता मिक्स करून झाल्यावरती मी यावर एक झाकण झाकून 5 ते 7 मिनिट छानपैकी शेंगा शिजवून घेणार आहे, तुम्ही पाहू शकता कमी गॅसवर। तसेच मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या अशा नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर भेटून जातील। चला तर इथे मी आपल्याला आता शेंगा छानपैकी शिजून झालेले आहेत आणि मी त्यामध्ये आता थोडंसं पाणी घालणार आहे आणि पाणी घालून झाल्यानंतर छानपैकी मिक्स करायच्या आणि मिक्स करून झाल्यानंतर परत झाकण झाकून घ्यायचं आणि झाकण झाकून परत 5 ते 7 मिनिट छानपैकी शिजवून घ्यायच्या, तुम्ही पाहू शकता। चला तर 5 ते 7 मिनिटानंतर आपण पाहूया आपल्या शेंगा कशा झालेल्या आहेत। ऑलमोस्ट आता आपल्या इथे शेंगा शिजत आलेल्या आहेत। त्यानंतर मी इथे आता 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहे। तर तुम्हाला कितपत आवडतं शेंगदाण्याचं कूट त्यानुसार तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता। तसेच मी त्यानंतर इथे बारीक करून हिरवी कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीर घालून झाल्यावर छानपैकी आता मिक्स करून घ्यायचं, तुम्ही बघू शकता। आणि आता मिक्स करून झाल्यानंतर फायनली मी आता इथे झाकण झाकून परत 1-2 मिनिट भाजी छान शिजवून घेणार आहे, तुम्ही पाहू शकता। चला तर मग मैत्रिणींनो, इथे आपली आता गवारीच्या शेंगाची भाजी तयार आहे आणि तुम्हाला ही माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया अशा नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।